तयार 100 शब्द प्रति मिनिट। 3, 2, 1 सुरू। महोदय, परिच्छेद। आपले दिनांक 22 मे 2017 चे पत्र पोहोचले। हे पत्र कंपनीच्या संचालक मंडळाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सभेत विचारासाठी ठेवण्यात आले होते। आपल्या उपरोक्त पत्रात आपण उपस्थित केलेल्या निरनिराळ्या मुद्द्यांबाबत संचालक मंडळाने काळजीपूर्वक व सहानुभूतीपूर्वक विचार केला असून त्याबाबत आपणास पुढीलप्रमाणे कळवण्याचा संचालक मंडळाने मला आदेश दिला आहे। कंपनीच्या निरनिराळ्या भागातील नोकरवर्ग कंपनीच्या वाढत्या व्यापाच्या मानाने कमी आहे, हे संचालक मंडळाला मान्य आहे। परिच्छेद। वास्तविक ही गोष्ट संचालक मंडळाच्या लक्षात अगोदरच आली असून नोकरवर्गात त्वरित वाढ करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने यापूर्वीच पावले उचलली आहेत। त्यानुसार नजीकच्याच भविष्यकाळात कंपनीच्या नोकरवर्गात आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल, याबद्दल आपण विश्वास बाळगावा। महागाई वाढल्यामुळे नोकरवर्गाच्या पगारात वाढ करण्यात यावी ही आपली दुसरी मागणी आहे, परंतु वाढत्या महागाईच्या प्रमाणात महागाई भत्त्यात सुद्धा वेळोवेळी वाढ केली जात असल्याने महागाई वाढीच्या कारणास्तव पगारवाढ करावी ही आपली मागणी संचालक मंडळाला योग्य वाटत नाही। त्यामुळे ती मागणी मान्य करता येत नाही। त्याबद्दल संचालक मंडळाला खेद वाटतो। मधल्या सुट्टीत कंपनीच्या नोकरवर्गासाठी जेवणाची व विश्रांतीची स्वतंत्र व्यवस्था असावी ही जी आपली मागणी आहे, ती बाबत संचालक मंडळाने विचार केला असून ही मागणी पूर्णतः रास्त आहे, हे संचालक मंडळाला पटले आहे। परंतु कंपनीचा नोकरवर्ग बराच मोठा असल्यामुळे व कंपनीची सध्याची जागा त्या मानाने लहान असल्यामुळे इतक्यात तरी ही मागणी संचालक मंडळाला पूर्ण करता येणार नाही। तथापि त्याबाबत ही योजना आखून ती टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे। कर्मचाऱ्यांनी मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याबाबतची आपली मागणी ही संचालक मंडळाला अगदी रास्त वाटत असली तरी जागेच्या अडचणीमुळे ती देखील पूर्ण करणे संचालक मंडळाला इतक्यात शक्य होणार नाही, याबद्दल मंडळाला खेद वाटतो। जेवण आणि विश्रांतीची सोय उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातच ही मागणीचाच मंडळाने विचार केला असून जागेची अडचण दूर होताच मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे, हे आपणास कळवण्यास मला अतिशय आनंद वाटतो। कळावे आपला विश्वासू। स्टॉप।